प्रियाज कुकिंगला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आता आपण सत्यनारायणाचा प्रसाद बनवणार आहोत, ते पण अचूक प्रमाणासह, त्यात म्हणजे सव्वाचं प्रमाण वगैरे आपण बनवणार। हे आपल्या प्रसादाचं साहित्य, ह्यामध्ये मी या वाटीने प्रमाण घेतलेलं आहे, म्हणजे सव्वाचं प्रमाण, म्हणजे ही वाटी एक अख्खी वाटी आणि पाव वाटी असं करून मी सव्वाचं प्रमाण रव्याचं घेतलेलं आहे, गव्हाचा रवा। आणि त्याप्रमाणेच तितकीच साखर असते, सव्वा साखर घेतलेली आहे, म्हणजे ही वाटी आणि अख्खी वाटी आणि पाव वाटी। तर रवा, गव्हाचा रवा आणि साखर ह्यांचं प्रमाण नेहमी समसमान असतं, तर हे सव्वा घेतलेलं आहे। केळं देखील सव्वा घेतलेलं आहे, एक अख्खं केळं आणि पाव केळं। आणि मग नंतर हे वेलचीची पूड करून घेतलेली आहे मी, त्याच्यात नंतर आपल्याला घालावी लागते। बदामाचे काप नंतर वरून आपण घालतो, आणि आपण बेदाणे देखील घालू शकतो, मी नाही घालत, पण ते घातले तरी छान लागतं। थोड्याशा केसराच्या काड्या आपण त्याच्यात वरनं घालाव्या, ते छान दिसतात। आणि महत्त्वाचं म्हणजे तूप, तुपाशिवाय प्रसादाचा शिरा छान नाही लागत, तर तूप देखील आपल्याला सव्वा या प्रमाणात सेम वाटीने मी नंतर प्रसादाचा शिरा करताना घेणार। दूध देखील याच वाटीने प्रमाण मी दुधाचं घेणार, आणि आपण जे सव्वाचं प्रमाण घेतलंय, तर दूध नेहमी प्रसादाच्या शिऱ्याला दुप्पट घालावं, म्हणजे सव्वा जर तुम्ही प्रमाण घेतलं आहे तर दूध किती होईल, अडीच वाटी आपण दूध घेणार आहोत। आता हे आपण रवा पहिले भाजून घेणार आहोत। रव्याचं प्रमाण आपण किती घेतलंय, सव्वा, एक आणि पाव। हा किती वेळ आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे? तो थोडासा आता गरम आणि थोडासा लालसर झाला, जास्त नाही, थोडासा, मग त्याच्यात तूप घालून अजून थोड्या वेळ भाजायचा। त्याला मॅक्सिमम 7 to 8 मिनिट्स लागतात। ओके, तूप न घालताच आपण परतवून घेऊ आधी? पहिले थोडासा तसा परतवून घ्यावा, जास्त खमंग आणि छान लागतो मग तो। आता हा थोडासा आपण परतवून घेतलाय, अगदी थोडा, त्यानंतर आपण तूप घालणार। आता हे सव्वा म्हणून मी तूप घेतलेलं आहे, एकाच वेळी सगळं नाही घालायचं, हा, थोडं आत्ता घालायचं आणि नंतर देखील आपण थोडं घालू। आपण जे हे तूप घातलंय त्याच्यावर आता आपण परतवतोय, आणि मग नंतर थोड्या वेळाने आपल्याला सव्वा केळं घेऊन ते तुपामध्ये थोडं परतवून घ्यावं लागेल। आता आपण अजून थोडं तूप घालूया आणि थोडंसं ठेवूया अजून, नंतर एंडला आपल्याला घालायचं, शेवटी आपण ते तूप परत घालूया। म्हणजे या तुपामध्ये एकदाच आपल्याला पूर्ण तूप घालून घ्यायचं नाही? नाही, आपल्याला असं मध्ये घालायचं, म्हणजे थांबून। आता तूप घातलं आणि त्या तुपामध्ये आपल्याला हे कुस्करलेलं केळं ते सव्वाच्या प्रमाणात आपल्याला घालायचंय, आणि ते केळं नीट त्या तुपामध्ये ना परतवून घ्यावं। नाहीतर काय होतं, आपण जेव्हा तुपात केळं नाही परतवत, काही लोक वरून घालतात, मग ते काळं पडतं आणि मग ते काळं केळं वाईट दिसतं, चवीला पण चांगलं नाही। कारण आपण हा सत्यनारायणचा प्रसाद लवकर संपत नाही, आपण थोडा प्रसादाप्रमाणात देतो आणि दिवसभर तो असतो, त्यामुळे चवीला आणि दिसायला पण व्यवस्थित असायला हवा। हो, आता आपण ह्याच्यात दूध घालू। दुधाचं पण आपण सव्वा असं प्रमाण घेतलेलं आहे। दूध गरम केलेलं आहे? हो, ते गरम, थंड दूध नाही घालायचं, अगदी गरमच घालायचं। अच्छा, म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि कंटिन्युअस ते अगदी। आपण ह्याच्यात दूध घालून घेतलेलं आहे। दूध हे नेहमी दुप्पट घालावं, दूध नेहमी दुप्पट घालायचं। आता आपण याला झाकून ठेवूया। आता आपण यात साखर घालतो आहे। साखरेचं पण प्रमाण आपण किती, सव्वा घेतलेलं आहे। आता ही साखर आत्ता हलवायची नाही, कारण ती झाकून ठेवायची, ती विरघळणार आणि त्या पाण्यामध्ये साखरेच्या अजून छान शिजेल आपला शिरा। तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे
आपण ह्यामध्ये म्हशीचं दूध घेतलं असतं ना, तर मग अर्ध दूध आणि अर्ध पाणी, कारण की म्हशीचं दूध हे खूप घट्टसर असतं. मी गाईचं दूध घेते, मी गाईच्या दुधामध्ये प्रसादाचा शिरा करते आणि ते पातळ असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी पाणी घालत नाही, मी प्युअर दुधामध्येच करते. म्हशीचं दूध घेतलं तर अर्ध पाणी अर्ध दूध घालावे आणि गाईचं दूध असलं तर पाणी घालू नये शक्यतो. परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं. हो, थोडा वेळ झाकण ठेवून आता छानसा होऊ द्या, असं खरपूस मस्त. तर किती मिनिटं आपल्याला असं झाकण ठेवून घ्यायचं? 3 ते 4 मिनिटं. ओके. आता आपला हा प्रसादाचा शिरा झालेला आहे. त्याच्यामध्ये वरून शेवटी थोडीशी वेलचीची पावडर भुरभुरायची, थोडे बदामाचे काप, काही लोक बेदाणे घालतात, तेही छान लागतात. मी नाही घालत, पण बेदाणे घालूनही छानच लागतात. 4 केसराच्या काड्या. त्या तऱ्हेने आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. परत एकत्र मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण जेव्हा काढू कढईमधनं तेव्हा आपण त्याच्यावरून देखील परत थोडेसे काप ठेवलेले आहेत सजावटीसाठी. खूप छान असा आपला शिरा रेडी झालेला आहे प्रसादाचा. आणि असं शेवटला जे आपण थोडंसं तूप ठेवलंय ना शेवटी, ते थोडंसं बाजूने असं घालून सोडणार आपण आता. हा, तुपाची धार थोडीशी सोडणार साईडने, कारण प्रसादाचा शिरा एक लक्षात ठेवायचं, प्रसादाचा शिरा आहे ना भरपूर तुपात कंजूसी नाही करायची. इथे आपल्याला आपल्या डाएटचा विचार नाही करायचा आहे, त्याच्यात व्यवस्थित तूप पाहिजे, प्रमाणात तूप पाहिजे, जेवढं आहे तेवढं पाहिजे प्रमाण. हो, ते महत्वाचं आहे. असं मस्तपैकी तूप घातली, तुपाची धार, म्हणजे पूर्ण संपूर्ण असं 1/2 वाटी आपल्याला तूप लागलेलं. हो, अगदी अगदी अगदी. अशा तऱ्हेने आपला प्रसादाचा शिरा. परत आपल्याला झाकण ठेवून स्टीम द्यायचं आहे की रेडी? आपला शिरा आता रेडी आहे. ओके, प्लेटिंग करून घेऊया. हो, गॅस बंद. मी हे पंचामृत करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये दूध आहे, दही आहे, मध आहे, साखर आहे आणि तूप आहे. 5 प्रकार आहेत. 5 प्रकारांचं हे पंचामृत. आता आपण प्रसादाची मूद पाडून घेऊया. पंचामृतासाठी आपल्याला प्रमाणाची गरज नाहीये ना? नाही, पंचामृतासाठी प्रमाणाची गरज नसते. आता आपण ही मूद पाडून घेणार आहोत. आपण ही मूद पाडून घेतलेली आहे. आता आपण गार्निशिंगसाठी त्याच्यावरनं काही बदामाचे काप घालूया. जसं मी सांगितलं त्याप्रमाणे बेदाणेही घालतात लोक, तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता. आणि ह्या केसराच्या 2-3 काड्या. अशा प्रकारे हा आपला प्रसादाचा शिरा आणि पंचामृत दोन्ही तयार आहे, प्रमाणबद्ध केलेला आहे. आपला प्रसाद रेडी आहे. मी टेस्ट करून बघते. खूप छान, अगदी चवीला. तू पण खाऊन बघ, कारण खरंच चवीला खूप छान झालेला आहे. जे आपण 1/2 वाटीचं अचूक प्रमाण वापरलं आहे त्यानेच हा म्हणजे नेहमीच्या शिऱ्यापेक्षा आपल्याला जरा वेगळा वाटतो आणि चवीला सुद्धा खूप छान वाटतो. खूपच छान. कारण मी बऱ्याच जणांकडनं ऐकलं होतं की तेजू छान प्रसाद बनवते, पण पहिल्यांदा मी टेस्ट करते आहे. तू पहिल्यांदाच करतेस ग, पण तुझे सगळे जे पॉडकास्ट आहेत प्रियाज कुकिंग मधले, तुझे सगळे कुकिंगचे व्हिडिओज आहेत किंवा दुसरे जे काही पॉडकास्ट आहेत इतके इंटरेस्टिंग असतात, ते मी खूप आवडीने बघते. तुझ्या सगळ्या रेसिपीज ट्राय करते, ते खूप टेस्टी असतात. तर मी लोकांना तेच सांगेन की प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा, म्हणजे सगळ्यांना इतके छान पॉडकास्ट प्रियाज कुकिंगचे बघायला मिळतील. 1/2 वाटीचं अचूक प्रमाण, तसेच प्रसादामागची शास्त्रशुद्ध श्रद्धा. आशा आहे ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेलच. पण पुढच्या एपिसोडमध्ये आपण घेऊन येणार आहोत आणखी एक भक्तिपूर्ण विषय. तोपर्यंत ओम सत्यनारायण नमः.